मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार। कुरबुरी भांडण टाळत मुख्यमंत्र्यांनी दिला महायुतीच्या एकीचा नारा। कल्याण डोंबिवलीत भाजप फक्त 55 जागाच कशा लढेल, मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण। पालिकेसाठीच्या जागा वाटपावरून शिवसेना भाजपत संघर्षाची शक्यता। भाजपच्या वाढत्या विरोधानंतरही अजित पवार मुंबईसाठी नवाब मलिकांच्या पाठीशी, तर महायुती म्हणून निर्णय घेऊ म्हणत शिवसेनेचाही सावध पवित्रा। राज्यातल्या बेपत्ता मुलांच्या वाढत्या संख्येमुळे राज ठाकरेंना चिंता, मुलं पळवणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या सक्रिय झाल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी। पुणे जमीन व्यवहार प्रकरणी अधिकाऱ्यांकडून पडताळणीनंतर कारवाई व्हायला हवी होती, अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांकडून अधिकाऱ्यांवर खापर, मुलगा पार्थला झुकतं माप दिल्याची चर्चा। बिबट्यांची नसबंदी केल्यास काही वर्षात परिणाम दिसतील, वाढत्या संख्येवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुचवला उपाय, तर 1 कोटींच्या शेळ्यांचा प्रस्ताव हास्यास्पद म्हणत वनमंत्र्यांची उडवली खिल्ली। तपोवनातल्या वृक्षतोडी संदर्भात साधू महंतांमध्येच मतभेद, साधुग्राम उभारण्याची काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांची मागणी, तर त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याच्या महंतांचा वृक्षतोडीला विरोध। डोंबिवलीत गुलाबी रस्त्याने प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर, रासायनिक कंपन्यांमधलं केमिकल रस्त्यावर, तर एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम हाती। मुंबई बंगळुरू अंतर 5 तासामध्ये गाठण्याचं मिशन, तर मुंबई पुणे नव्या हायवेलाही केंद्राची मंजुरी, राज्यासाठी एका वर्षात 1.5 लाख कोटीची तरतूद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा। स्टार फुटबॉलर मेस्सीच्या 70 फुटी पुतळ्याचं कोलकात्यामध्ये अनावरण, अवघ्या 10 मिनिटांमध्येच मेसी रवाना झाल्यानं चाहत्यांचा संताप, स्टेडियममधील खुर्च्यांसह बाटल्यांची फेकाफेक, ममतांनी मागितली चाहत्यांची माफी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।